नमस्कार मित्रांनो, नुकतंच यूजीसी नेट संदर्भात एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे बघा. त्यानुसार की आपली एक्झाम डेट कधी असणार आहे, जून मध्ये तुमचं एक्झाम होणार आहे. त्याबद्दल महत्त्वाची माहिती म्हणजे काय की यावेळेस नेमके यामध्ये बदल काय झालेले आहेत किंवा या संदर्भात सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे काय तुमची पात्रता काय असणार आहे, त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे काय करा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, सर्वात प्रथम तुम्हाला जे काही नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे आपली, तर याच्या मार्फत यूजीसी एक्झाम राबवली जाते. तर बघा की हे नोटिफिकेशन कधी आलेलं आहे की पब्लिश नोटिस झाले 20 एप्रिल रोजी हे काय पब्लिश झालेलं आहे. बघा सब्जेक्ट काय, ओपनिंग द ऑनलाईन पोर्टल सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फ्रॉम यूजीसी नेट जून 2024 संदर्भातले नोटिफिकेशन आहे. बघा सर्वात प्रथम लक्षात घ्या की एनटीए हॅज बीन इंटरेस्टेड बाय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विथ द टास्क ऑफ द कंडक्टिंग UGC NET with the test determine the eligibility Indian National Award of Junior Research and Fellowship. बघा कोणकोणत्या संदर्भातलं हे आहे की सर्वात प्रथम तुमचं काय फेलोशिप. बघा फेलोशिप साठी तुम्हाला नेट मधून पास अपेअर व्हावं लागते. त्यानंतर दुसरं आहे असिस्टंट प्रोफेसर साठी आणि तिसरं जे हे असणार आहे असिस्टंट प्रोफेसर. त्यानंतर काय PhD साठी तुम्हाला हे युनिव्हर्सिटी कॉलेज साठी एक्झाम घेतली जाते. बघा सर्वात प्रथम आता इथे एक महत्वाची बाब लक्षात घ्या की 3 टप्प्यामध्ये तुम्हाला यावेळेस याच्यात बदल घडलेले आहेत. की फेलोशिप पहिला आहे तुमचा फेलोशिप. जर तुम्हाला जास्त मार्क मिळाले तर कॅटेगरी मार्कानुसार तुम्हाला हे मिळेल. जास्त तुम्ही पात्र जर असाल तर तुम्हाला फेलोशिप मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडे मार्क जर कमी असतील तर त्यावेळेस तुम्ही काय असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी तुम्ही पात्र असणार आहात. आणि तिसरं जे महत्वाचं आहे ते PhD साठी. बघा PhD साठी काय तुम्हाला बघा PhD साठी तुम्ही तिसऱ्यासाठी पात्र राहणार आहात की मार्क कमी आहेत. आणि आता काय झालेलं आहे की नवीन नियमानुसार तुम्हाला PhD करण्यासाठी नेट एक्झाम क्वालिफाय असणं खूप गरजेचं आहे. बघा त्याचबरोबर पुढची महत्वाची माहिती म्हणजे की हा पेपर यावेळेस जो काही नेट एक्झाम आहे तर किती विषयामध्ये होणार आहे तर ती आहे 83 विषय. बघा 83 सब्जेक्ट मध्ये हे काय पेपर होणार आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे यावेळेस पेपर हा कोणता OMR पेन अँड पेपरवर होणार आहे. म्हणजे सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की पेपर यावेळेस कोणता ऑफलाईन होणार आहे. कोणता ऑफलाईन. बघा यावेळेसची जी काही नेट एक्झाम होणार आहे तर ही फक्त ऑफलाईन स्वरूपाचे. यापूर्वी जे काही पेपर झालेले तर यूजीसी नेटचे तर हे पेपर फक्त ऑनलाईन स्वरूपात होते. परंतु यावेळेस हा सर्वात मोठा बदल यामध्ये घडलेला आहे. बघा त्यानंतर जे काही जूनचं हे आहे तर जूनच्या पेपर संदर्भात कोणकोणते आहेत की फॉर्म कधीपासून. बघा फॉर्म कधीपासून सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला 20 एप्रिल ते किती 10 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे. ही याची काय स्टार्टिंग डेट आहे. की लास्ट डेट कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता की 11 मे ते 12 मे पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. ही त्याची शेवटची अंतिम तारीख असणार आहे. त्यानंतर काय करेक्शन, जर का तुमच्या फॉर्म मध्ये अनावधानाने जर काही चुकी घडली तर त्यासाठी तुम्हाला सुधारणा करण्यासाठी 13 मे ते 15 मे या 2 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये काही दुरुस्ती करू शकता. बघा त्यानंतर महत्वाचं पुढचं म्हणजे की अनाउन्समेंट ऑफ सिटी सेंटर कोणता असणार आहे हे तुमच्या लिमिटेड लेटरवर तुमचं अवलंबन आहे की तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये सेंटर आलंय. त्याचबरोबर तुमचं ऍडमिट कार्ड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे मिळणार होतं. जे काही यूजीसी नेटची वेबसाईट आहे तर यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. बघा शिप कधी मिळणार आहे, तुमचं डिस्प्ले रेकॉर्डिंग रिस्पॉन्सिव्ह आन्सर की ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पेपर होता पेपर झाल्यानंतर तुमच्या वेबसाईटवर सगळ्या गोष्टी या दर्शवल्या जातील. तर वेबसाईट कोणती आहे ती तर वेबसाईट कोणती UGCnet.nta@nc ही जी काही वेबसाईट आहे तर यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी या पाहाव्या मिळतील. बघा सर्वात प्रथम पुढचं एक लक्षात घ्या की जे काही कॅटेगरी आहे तर ऍप्लिकेशन फी किती असणार आहे. बघा ऍप्लिकेशन फीस किती असणार आहे. बघा जनरल अनरिझर्व साठी याची फी किती 1150 रुपये ही किती ओपन वर्गासाठी याची फी असणार आहे. लक्षात घ्या किती असणार आहे फीस ही 1150 ही कोणती ओपन साठी ओपन वर्गासाठी. आणि जो का ओबीएस वर्ग आहे ओबीएससी वाल्यासाठी किती असणार आहे फक्त फीस ही 600 रुपये. बघा 600 रुपये ही ओबीएससी वर्गासाठी फी असणार आहे. आणि जे काही SC ST आहे SC ST साठी तर SC ST साठी फक्त 325 रुपये. बघा 325 रुपये एवढी फीस असणार आहे. बघा त्यामुळे काय करा हा फॉर्म तुम्ही नक्की भरा. असिस्टंट प्रोफेसर तुम्हाला जर व्हायचं असेल PhD साठी व्हायचं किंवा फेलोशिप साठी मिळवायचं असेल तर तुम्हाला ही एक एक्झाम देणं खूप गरजेचं आहे. बघा त्यानंतर पुढचं एक महत्वाची माहिती म्हणजे की कोण घेणार आहे त्याची वेबसाईट दिलेली आहे. आपण याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची आपली जी काही लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म हा भरू शकता. बघा त्यानंतर पुढची महत्वाची माहिती लक्षात घ्या की याचा अभ्यासक्रम कसा पॅटर्न परीक्षा पद्धत कशी असणार आहे.
की जो काही नेटचा पेपर होतो तर पेपर कसे किती पेपर होतात बघा. सर्वप्रथम लक्षात घ्या 2 पेपर असतात. पेपर 1 हा कॉमन असतो. हा सर्व विषयासाठी सर्वांसाठी एकच पेपर हा कॉमन असतो. याच्यामध्ये बदलाव कुठल्याही प्रकारचा नसतो. आणि पेपर तुमचा जो काही पेपर 2 असणार आहे तर पेपर 2 हा तुमचा काय पेपर 2 हा तुमचा सर्वांसाठी वेगवेगळा असणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचा विषय ज्या विषयामधून तुमचं पीएचडी झालंय तुमचं पीजी झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय त्या विषयाला अनुसरून तुमचा हा सब्जेक्ट असतो. बघा पहिला पेपर म्हणजे किती 3 तासात तुमचा पेपर असतो. एक्झाम ड्युरेशन ऑनलाईन पहिले ऑनलाईन होता आता कोणता आहे ऑफलाईन असणार आहे. बघा ऑफलाईन तुमचा हा यावेळेस पेपर असणार आहे. बघा कॉमन असणार आहे पहिला तुमचा हा सर्वांसाठी कॉमन. पेपर दुसरा कोणता सब्जेक्ट नुसार तुमचा असणार आहे. तर पेपर हा सगळ्यात पहिले लक्षात घ्या की पेपर कसा असतो एमसीक्यू स्वरूपाचा हा पेपर असतात. त्यानंतर पेपर 1 जो असतो तुमचा पेपर 1 तर पेपर 1 ला तुम्हाला 50 प्रश्न असतात आणि पेपर 2 असतो तुमचा तर पेपर 2 ला तुम्हाला 100 प्रश्न हे असतात. बघा लक्षात घ्या 50 प्रश्न आणि ही इकडे 50 म्हणजे एकूण किती 150 300 मार्कासाठी हा पेपर होतो तुमचा. पहिल्या पेपरला तुम्हाला 100 मार्क आणि पेपर दुसरा असतो त्याला 200 मार्क. आता बघा मित्रांनो इथं तुम्ही सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घ्या की या पेपर मध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम नसते, नकारात्मक गुणदान पद्धती नसते. बघा प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला किती 2 मार्क हे मिळतात. बघा किती 2 मार्क एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 मार्क मिळतात. त्यामुळे काय करा तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. म्हणजे काय तुमचे 100 जसे जेवढेच तेवढे अटेम्प्ट तुमचे होणं गरजेचं आहे. म्हणजे राहिलं तुम्ही फेलोशिपला पात्र नाही झाले तरी तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र व्हा. असिस्टंट प्रोफेसरसाठी नाही पात्र झाले तरी तुम्हाला जर पीएचडी करावी तरी तुम्हाला नेट असणं गरजेचं आहे. तर तुम्ही कोणती पीएचडी साठी सुद्धा पात्र राहाल. बघा जो काही पेपर 1 असणार आहे तर पेपर 1 चा अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे. बघा पेपर 1 चा जो काय अभ्यासक्रम आहे तो पेपर 1 चा अभ्यासक्रम काय असणार आहे. बघा टीचिंग ऍप्टिट्यूड असणार आहे तुम्हाला, रिसर्च ऍप्टिट्यूड, रेकॉर्डिंग कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशनचा भाग आहे, रिझनिंग आहे, मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूडचा भाग आहे, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आहे, तुम्हाला डाटा इंटरनेशन ते आहे, त्यानंतर इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात 5, त्यानंतर पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट याच्यावर 5 प्रश्न, हायर एज्युकेशनवर असे तुम्हाला 5 प्रश्न. बघा प्रत्येक सब्जेक्टला किती 5 प्रश्न हे असतात. बघा 5 क्वेश्चन हे तुम्हाला विचारले जातात. बघा मित्रांनो तुम्ही नेट एक्झाम द्या. लक्षात घ्या नेट एक्झाम त्यानंतर स्टेट एक्झाम. स्टेट लेवलला होणार जे काही नेट सेट एक्झाम आहेत तर या एक्झामला तुम्हाला हा पेपर कॉमन असतो. बघा त्यानंतर पुढचं की पेपर 2 काय असणार आहे. पेपर 2 तुमचा कशा संदर्भातला असतो तर पेपर 2 हा तुमचा विषयानुसार असतो. प्रत्येक विषयानुसार म्हणजे तुमचं पीजी लक्षात घ्या तुमचं पीजी ज्या विषयामध्ये झालेले त्या विषयाला अनुसरून तुमचा हा पेपर 2 असतो. बघा हे झालं पेपर संदर्भात. अजून पुढचं म्हणजे महत्वाचं म्हणजे तुमचं काय क्वालिफिकेशन काय असते की क्वालिफिकेशन पात्रता काय राहणार आहे ती. तर बघा पात्रता जर का तुम्ही 4 वर्षाची डिग्री करत असाल. बघा लक्षात घ्या की 4 वर्ष तुमची डिग्री समजा 4 वर्ष तुमचं डिग्रीचं असणार आहे कुठल्याही प्रकारचं तर त्यामध्ये किती 8 सेमिस्टर असतात. सेमिस्टर किती सेमिस्टर 8. तर ज्यावेळेस तुम्ही 8व्या सेमिस्टरला असाल तर त्यावेळेस तुम्ही काय अपेअर किंवा हे म्हणून याचा फॉर्म भरू शकता. किती अपेअर. बघा अपेअर म्हणून तुम्ही याचा फॉर्म हा भरू शकता. म्हणजे तुमचा निकाल काय नंतर ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे डॉक्युमेंट सबमिट करायचे त्यापर्यंत तुमचा रिझल्ट हा येणं गरजेचं आहे. आणि समजा लक्षात घ्या की हा झाला याच्या संदर्भातला. आणि जे काही ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएशन वाल्यासाठी काय असणार आहे तर ग्रॅज्युएशन वाले सुद्धा याचा फॉर्म भरू शकता. अपेअर म्हणून याचा फॉर्म हा तुम्ही भरू शकता. अपेअर म्हणून तुम्ही याचा फॉर्म भरू शकता. त्यामुळे काय करा तुम्ही स्वतः हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटतं आपण भविष्यात जर आपल्याला असिस्टंट प्रोफेसर किंवा टीचर जर व्हायचं किंवा पीएचडी करायची तर यासाठी तुम्हाला हा परीक्षा देणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तरी तुम्हाला जर कोणाला काही शंका असली तुम्हाला काही जर डाऊट असला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल मेसेज करू शकता. आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करणं गरजेचं आहे. त्यावर वेळोवेळ तुम्हाला परीक्षेमध्ये काय बदल झालेले आहेत या संदर्भात सगळी माहिती मिळत जाईल. तर मित्रांनो भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.